ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यालय पाडण्यासाठी शनिवारी महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसह मोठा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता। भारतीय जनता पक्षाच्या राजकीय दबावातून ही कारवाई होत असल्याचा दावा वसंत गीते यांनी केला। निश्चितपणे कार्यालयाच्या आजूबाजूला अवैध धंदे, समोर पोलीस स्टेशन आहे, कसे अवैध धंदे चालणार? या ठिकाणी महापालिकेने बसवलेले सगळ्या झोन आहे, महापालिकेने झोन डिक्लेअर केलेलं आहे, हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे, आणि कसे अवैध धंदे चालणार? समोर 24 तास इथं पोलीस बसलेले असतात। निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत, आम्ही काही सुडबुद्धीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी केलेल्या आहे, त्यांना सुदबुद्धी देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे। नाही, आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध, आमचा काय विषय पण नाही आहे, आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू। पुढे जाऊ। पालकमंत्री छगन भुजबळ असताना देखील हे प्रकरण उठवणे होतं। 10 वर्षापूर्वी झालं ना हा प्रकरण, त्यावेळेस मी फाईल निघाली, त्यावेळेस मी फाईल अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या इथं आपली काही अधिकार नाहीये, डिमार्केशन झालेलं आहे सगळं आहे। पण पुन्हा आता नव्याने आमदार झाले, त्यांनी नव्याने काढलंय सगळं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे असा आरोप यावेळी सुधाकर बडगुजर यांनी केला। शिवसेनेला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सत्ता स्थापन केली, त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले, आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। ॲक्च्युली ही जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे, महापालिकेचा कुठलाही संबंध नाही। जर अतिक्रमण काढायचं असेल तर एस टी महामंडळाने काढावे, जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा, कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे, नाशिक महापालिका नाही। त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत, नाशिक महापालिकेचे नाही। तरीसुद्धा नाशिक महापालिकेने केलेली कृती याविरोधात आदरणीय माजी आमदार वसंतभाऊ गीते हे कोर्टात गेलेले आहेत, आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी 3 तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे। असं असताना, न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं ही चुकीची आहे, निषेधार्थ आहे। आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। या संदर्भात काही दिवसापूर्वी महानगरपालिकेनं नोटीस बजावली होती। तेथे कोणत्याही पक्के बांधकाम नाही, केवळ एक पत्र्याचं शेड आहे, ती राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत असल्याची माहिती यावेळी वकिलांनी दिली। या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये नेमका काय दावा सुरू आहे आणि सध्या या सगळ्याची काय परिस्थिती? हा दावा युवक मित्र मंडळ मुंबई नाका या संस्थेने दाखल केलेला आहे। 1988 साली मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियमानुसार नोंदणीकृत संस्था आहे। त्यापूर्वीपासून ही जागा, ज्या मोटकरींच्या जागेमध्ये सर्वे नंबर 584 मध्ये हे वाचनालय आणि शेड असे हे सगळे स्ट्रक्चर होते। नंतर स्टँड झाला आणि अनेक 40-50 वर्षापासून ही वास्तू आणि स्ट्रक्चर अस्तित्वात आहे। दरम्यान नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमित बांधकाम म्हणून पाडण्याची नोटीस आली, तेव्हा उत्तर दिलं आम्ही। ते उत्तर दिलेलं असतानाही त्याचा विचार न करता त्या महानगरपालिकेने उत्तर आलेलं नाही असं सांगून अंतिम नोटीस पाठवली। त्यानुसार आम्ही दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर यांच्या न्यायालयात मनाई हुकुमासाठी आणि ठरावासाठी दावा दाखल केलेला आहे, आणि त्यामध्ये नाशिक महानगरपालिका हजर होऊन त्यांनी मुदत मागितलेली आहे, आणि जी काही कारवाई आहे न्यायालयात प्रलंबित आहे। या कारवाईसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून सत्ताधारी आमदारांनी दबाव आणल्यामुळेच पोलिसांनी घाईघाईत ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा या प्रसंगी होती। माजी आमदार वसंत गीते यांच्या समर्थकांनी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबाबत माहिती दिली। एकूणच यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र उशिरा मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण विभागाच्या वतीनं काढण्यात आलं। यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता। उमेश सावंतकरसह गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।